23 मध्ये आपण जे 1,37,393 कोटीचे केले होते, 19 करार होते, त्यापैकी 80% करार जे आहेत ते अंमलबजावणीत आहेत. 2024 मध्ये आपण 24 करार केले होते 3,16,739 कोटीचे, त्यातले 70% करार जे आहेत हे अंमलबजावणीत आहेत. आणि 2025 मध्ये आपण 48 करार केले होते जवळपास 12,23,081 कोटी रुपयाचे, त्यातले 88% करार हे या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि ज्यावेळेस पुढची चर्चा तुम्ही मांडलीच आहे त्यावेळेस उद्योग मंत्री अजून ग्रॅन्युलर डाटा त्याचा देतील. त्यामुळे आणि असंही होऊ शकतं ना, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळे करार अगदी 100%. एक लक्षात घ्या, देशात होणाऱ्या एमओयू पैकी 35% एमओयू इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतात. पण महाराष्ट्राने नेहमी हा दर 55% वर ठेवलाय आणि डावोसच्या संदर्भात तो दर 75% वर आहे. आता कोणीतरी समजा एखादा एमओयू झाला आणि मी हे बघितलं की हे जे काही एमओयू झाले यातले जे फ्रक्टिफाय झाले नाही त्याचे कारण काय आहे. एखाद दुसरा असाही निघाला, मी खोटं सांगत नाही, की ज्यांनी एमओयू करून टाकला नंतर काहीच नाही, म्हणजे त्यांनी आमच्यासोबत फोटो काढून घेतला. पण मॅक्सिमम असे निघाले की जे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन बदलल्यामुळे त्यांचा रेलेव्हन्स संपला. उदाहरणादाखल काहींच्या प्रोडक्शनमध्ये समजा 23 साली आपल्याशी करार केला, 24 साली केला, काही चायनीज इनपुट्स होते, त्याच्यावर आपण बॅन आणला, त्यामुळे ते आता ते पुढे करू शकत नाही. असे काही जिओ पॉलिटिकल कारण आहेत की ज्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ते करणं शक्य झालं नाही. आणि मला असं वाटतं की आता जर आपण बघितलं तर अगदी 2026 साली आपण जे काही 31,25,882 कोटी रुपयाचे करार केले, यामध्ये 67 सामंजस्य करार हे उद्योग विभागाचे आहेत. त्यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये 15,15,182 कोटी रुपये. काही सामंजस्य करार हे MMRDA केलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्मार्ट सिटी मधली गुंतवणूक आहे, त्याच्यानंतर मोबिलिटी मधली गुंतवणूक आहे, ते MMRDA करार केलेले आहेत. आणि जवळपास 10 लाख कोटीचे करार अजून असे आहेत की जे तिथे होऊ शकले नाही, पण तिथे चर्चा इनिशिएट झाली. कारण आपण ज्यावेळेस तिथे बसतो आणि अशा प्रकारचं चाललेलं आहे, सगळे उद्योजक असतात, तर ते येऊन भेटतात, तर तिथे 10 लाख कोटीच्या करारांची चर्चा इनिशिएट झाली. आता त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येऊन आमच्या उद्योग विभागाची चर्चा करतात, त्यातलेही काही करार हे या ठिकाणी फ्रक्टिफाय होतील. आणि या एकूण गुंतवणुकीमध्ये 83% जे काही करार आहेत ते परकीय गुंतवणूक, 83% परकीय गुंतवणुकीचा समावेश या करारांमध्ये आहे. 18 देशांच्या कंपन्यांसोबत हे करार आहेत, ज्यामध्ये USA आहे, UK आहे, डेन्मार्क आहे, स्वित्झर्लंड आहे, स्वीडन आहे, सिंगापूर आहे, नेदरलंड आहे, जपान आहे, इटली आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, UAE, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया असे हे वेगवेगळे देश आहेत. आणि विशेषतः आपण बघितलं असेल तर स्कोडा, फोक्सवॅगन, SR, ब्रुकफिल्ड, कॅपिटलँड, टाटा सन्स, कोका कोला, बॉश अनेक कंपन्या आहेत. आणि मग याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, डेटा सेंटर्स आहेत, सर्क्युलर इकॉनॉमी आहे, शाश्वत विकास आहे, कृषी तंत्रज्ञान आहे, हरित खते आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर आहे, आरोग्य सेवा आहे, अन्न प्रक्रिया आहे, नवीनीकरणीय ऊर्जा आहे, ग्रीन स्टील आहे, इलेक्ट्रिक वाहने आहे, त्यानंतर शहरी परिवर्तन, शिक्षण, फिनटेक, लॉजिस्टिक्स, वस्त्रोद्योग आणि डिजिटल पायाभूत सुविधा असे वेगवेगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये म्हणजे नागपूर विभाग, अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, MMR रिजन सगळीकडे आणि पुणे विभाग, सगळ्या विभागांमध्ये या ठिकाणी गुंतवणूक आली. आणि मला सांगताना विशेष आनंद वाटतो की यावेळी विशेषतः उत्तर महाराष्ट्रातनं नेहमी तक्रार असते, उत्तर महाराष्ट्राच्या 5ही जिल्ह्यांमध्ये नंदुरबार सहित
5ही जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक आली आणि नंदुरबारमध्ये तर अजून 3 लोकांनी तिथे, आता हे जे 10 लाख कोटी आहेत त्या 3 लोक अजून 3 कंपन्या अशा आहेत की ज्या चर्चेत आहेत की ज्यांना नंदुरबारमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे सगळे